नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची पूर्वपरीक्षेची नमुना सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. हा पेपर आजच झालेला आहे आणि नुकत्याच झालेल्या या पेपरची प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ दिलेली आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा आणि काही जी ब्रॉड क्वेश्चन आहेत, त्यांची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या अजून काही क्वेश्चन पेपर्स पाहायला मिळतील उत्तरासहित सोडवलेल्या. त्याचबरोबर प्रॅक्टिकल, थेअरी आणि ज्या काही नोट्स असतील, ज्या बोर्ड परीक्षेला आपल्याला उपयोगी ठरणाऱ्या आहेत, त्या सर्व नोट्ससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलची बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका 80 गुणांची 3 तासाची वेळ. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, त्या वाचा. त्यानंतर पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा या ठिकाणी विचारल्या आहेत. बघा, पहिल्याचं उत्तर आहे टेम्परेचर रिलीफ, दुसरं मल्टीमीटर, तिसरं फोटो वोल्ट, चौथं 12 आणि 5व्याचं कॅपॅसिटर स्टार्ट. त्यानंतर बी भागामध्ये आपल्याला जोड्या लावा विचारल्या जातील 5 गुणांसाठी. बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिकासुद्धा अशीच आहे. मागील 5 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आहेत. जोड्या लावा बघा, या पद्धतीने पूर्ण करा. एचं चौथं, बीचं पहिलं, सीचं 5वं, डीचं दुसरं आणि ईचं तिसरं. त्यानंतर चुकीबरोबर 5 गुणांसाठी. बघा पहिला प्रश्न, विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, बरोबर. 2. बझरमध्ये ॲल्युमिनियम हॅमर वापरतात, चूक. 3. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वायडिंग असते, बरोबर. 4. इलेक्ट्रॉनिक सर्किटला AC सप्लायची गरज असते, चूक. जिना वायरिंगमध्ये 2 वे स्विच वापरतात, बरोबर. त्यानंतर डी भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. ए. सोलर सेलचे आउटपुट व्होल्टेज किती असते, 0.5 व्होल्ट. बी. बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते, 1.25 ते 1.28. सी. इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील फिल्टर म्हणजे काय, जे विशिष्ट फ्रिक्वेन्सीला चालण्यासाठी मदत करते. डी. विद्युत मोटरची व्याख्या लिहा, जे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते. ई. वॉल्ट प्लेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचरवरची मर्यादा 100 सेल्सिअस असते. त्यानंतर थोडक्यात उत्तरे द्या, हा प्रश्न आपला असणार आहे 12 गुणांसाठी. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या नोट्समध्ये मिळणार आहेत. ही नोट्सवर आधारित व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो शोधा आणि व्यवस्थितरित्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा, ते 7 प्रश्न विचारलेत, त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिले, विद्युत गिझरला शॉक बसण्याची कारणे. 2. कोणत्याही 3 प्रकारच्या विद्युत बेलची नावे. 3. मेटल फिलेमेंट लॅम्प म्हणजे काय, त्याचं कार्य आणि तत्त्व स्पष्ट करा. 4. कोअर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमधील फरक स्पष्ट करा.
5. रेक्टिफायर म्हणजे काय, त्याचे प्रकार लिहा. 6वं इलेक्ट्रिक चिन्हे काढा. आणि 7 आहे आयत काढण्यासाठी दिलेल्या आज्ञावली पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न 3रा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 12 गुणांसाठी कोणतेही 3. बघा, पहिलं, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर व 3 फेज ट्रान्सफॉर्मर येथील फरक स्पष्ट करा. दुसरं, इमर्जन्सी लाईटची ठोकळाकृती काढा. 3. विद्युत मोटर जास्त तापण्याची कारणे आणि उपाय लिहा. 4. हाफ वेव्ह रेक्टिफायर व फुल वेव्ह रेक्टिफायर यातील फरक स्पष्ट करा. 5. ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेनूतील खालील कमांडचा उपयोग लिहा. त्यानंतर चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 10 गुणांसाठी. 1. ॲटोमॅटिक विद्युत इस्त्रीचे कार्य स्पष्ट करा. 2. ट्यूबलाईट जोडणीची मंडलाकृती काढा. 3. DC मशीन आर्मेचरचे मुक्त हस्तचित्र काढा. 5वं, सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांसाठी. 1. सोलर पॉवर स्टेशनबाबत माहिती लिहा. 2. कोणतेही 8 भारतीय विद्युत नियम लिहा. 3. इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे आणि उपयोग लिहा. 6वं, 10 गुणांसाठी. एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा, ती सर्व माहिती दिलेली आहे, आकृत्या दिलेल्या आहेत. असेच 2 प्रश्न आपल्याला येतात, त्यापैकी एका प्रश्नाचं आपल्याला आकृती काढायची असते. याचा व्यवस्थित सराव करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची पूर्वपरीक्षेची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका चालू वर्षाची आहे. आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.